चला तर मित्रांनो आता कलिंगूड बीचला चाललोय, दाखवतो तुम्हाला तिथलं लोकेशन वगैरे एकदम भारी आहे. आता चेंज केलाय, कपडे वगैरे घातलेत, आता बीचवर जाऊया, मस्तपैकी एन्जॉय करूया. चला तर मित्रांनो लेमन सोडा प्यायला आलोय, बघू शकता एकदम कडक ऊन आहे इकडं, उन्हामुळे सगळं असं तापायला लागले, त्यामुळे सोडा प्यायला आलोय. तर मित्रांनो आता सोडा वगैरे घेऊन झालेला आहे, आता जायचं आहे कलिंगूड बीचला. इथं जवळच आहे बघा, मार्केट वगैरे सगळी खरेदी वगैरे इथं आल्यानंतर तुम्ही करू शकता. हे बघा दोन्ही साईडनं मार्केट आहेत. आता जाऊया इथला बीच बघूया कसं आहे ते. चला तर मित्रांनो पाण्यातली राईड करायची आहे, पण आता आपल्याजवळ कॅश नाही, कॅश गाडीत आहे. इथं ऑनलाईन पेमेंट होईना, जिओला रेंज कमी आहे इथं. तर जाऊया आता गाडीतला कॅश घेऊन येऊया आणि पाण्यातली राईड करूया. तुम्हाला दाखवतो राईड कशी करतोय ते. चला मित्रांनो राईड साठी चाललोय बघा. बंद पडले का? तर मित्रांनो खूप एन्जॉय होतं इथं बीचवरती, तुम्ही पण या बीचवरती. फक्त इथं आल्यानंतर एक काम करा मित्रांनो, बॉटल वगैरे आणले असतील तर इथं समुद्रावरती फेकू नका, कारण खूप कचरा होतो इथं. मग त्याचा माशांना वगैरे समुद्री जीवांना त्रास होतो खूप. त्यामुळे ही बघा इथं असं बॉटल वगैरे आणून टाकलेत बऱ्याच लोकांनी. हे बघा ही बाटल्या वगैरे आहेत, आपण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं बाटल्या अशा वेचून जिथं कचरा कुंडी आहे तिथं नेऊन फेकूया. मित्रांनो छोटीशी साफसफाई करूया. याचा पुनर्वापर करू नये, कुणी रियूज करू नये म्हणून ही बाटली टोपण आहे, याच्यामध्ये असं प्रेस करायचं मित्रांनो आणि असं आत टाकलायचं, जेणेकरून त्याचा पुन्हा वापर केला जातो. हे बघा हे टोपण असं घ्यायचं, असं टाकलायचं याच्यात. हे बघा आणि असं बाटली करून कचरा कुंडी बघून त्याच्यात टाकूया. या मित्रांनो इकडे बघूया, प्लास्टिक वगैरे पण आहे बघा खूप. चला मित्रांनो छोटंसं काम करूया, डस्टबिन मध्ये टाकूया नेऊन. मित्रांनो छोटंसं शुभ काम करून झालेलं आहे, आता राईड करायसाठी जाऊया. चला हे बघू शकता मित्रांनो, समुद्रातली वाळू पायाने किती गोळा झाल्या बघा. लोक चालत येतात त्याच्यामुळे वाळू किती. स्वच्छतेचं काम चालू आहे इथं, पायामुळे एवढी वाळू येते इथं बघा. सगळं क्लिनिंगचं काम सुरू आहे. तर मित्रांनो आपल्या शूटिंगसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू घेतल्यात, ते म्हणजे गॉगल. शूटिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा गॉगल घेतलेत, आपल्या शूटिंगला लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हे बघा हा एक आहे आणि हा एक गॉगल आहे. 3 प्रकारचे गॉगल घेतलेत मित्रांनो. तुम्हाला पुढील व्हिडिओत बघायला मिळतील, एकदम भारी व्हिडिओ येणार आहेत अजून. बघा वाडीवर स्टोरी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला मिळतील. मित्रांनो गोवा म्हटलं की दारू आणि काजू, काय घ्यायचं तुमच्याकडे चॉईस आहे मित्रांनो. इकडे गेला तर दारू आहे, इकडे गेला तर काजू आहे. काय घ्यायचं ते तुमच्या हातात आहे. त्यामुळं बॉडी करायसाठी माझ्या मते काजू घ्या, चांगली बॉडी करा. गोव्याला यायचं तर मस्तपैकी फिरा,
बाकी काही पिऊ नका, खावा पोटभर आणि बीचला वगैरे फिरा, चांगलं एन्जॉय करा. मित्रांनो बराच वेळ फिरलो, आपली कार कुठे दिसन झाल्या. आता रिमोटचा मित्रांनो बराच वेळ फिरलो, आपली काही कार सापड नाही. तर भरपूर पार्किंग आहे मित्रांनो. आता रिमोटच्या साह्याने हुडकली पाहिजे, बघूया कुठल्या साईडला लावल्या, कारण इथं भरपूर पार्किंग आहे. बघू शकता बॅक साईडला. हा इकडे आहे मित्रांनो, आपली कार सापडली. रेड कलर, रेडने घेतल्या त्यामुळं कुठं आहे कार काय लक्षात येत नव्हतं. दाखवतो तुम्हाला. ही बघा आपली इथं कार आहे. तर मित्रांनो आता गोवा वगैरे फिरून झालेला आहे. आता आलोय म्हापशाच्या स्टँडवरती. आता वाजले 11:15. 12:30ला आम्हाला ट्रॅव्हल्स आहे. ट्रॅव्हल्सला आम्ही जाणार आहे कोल्हापूरमध्ये. मित्रांनो गोव्यातला थोडा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. तुम्ही जर गोव्यात आला तर म्हापशा स्टँडला येऊ शकता इथं, आणि इथून कुठल्या बीचला वगैरे जायचं असेल तर जाऊ शकता, हॉटेलला वगैरे. इथं आल्यानंतर तुम्ही जी 2 व्हीलर खरेदी करणार आहे म्हणजे रेंटवर, त्यासाठी तुम्हाला खूप रेट सांगितले सकाळच्या वेळेत. 600, 700, 800 रुपये. तर तुम्ही 300 रुपये द्याच फक्त, कारण 300 रुपये रेट आहे. विकेंडमध्ये आला तर अजून जास्त सांगितले. 300 रुपये द्यायचं एका दिवसासाठी. मग तुम्ही फिरू शकता इथे. एकदम भारी वाटतं 2 व्हीलरनं फिरायला. 100 रुपयेपर्यंत पेट्रोल टाकू शकताय त्यात, 100-150चं, आणि 40-50 किलोमीटर सहज फिरू शकताय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लायसन असणं आवश्यक आहे त्यासाठी. तर तुम्ही 4 व्हीलर सुद्धा परचेस करू शकता इथं रेंटवरती. त्यासाठी तुम्हाला लायसन जवळ ठेवलं पाहिजे, आणि पॅन कार्ड वगैरे तुमचं काहीतरी आयडेंटिटी जवळ ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे 4 व्हीलरसाठी सुद्धा तुम्हाला स्विफ्ट वगैरे गाडी असली तरी सुद्धा 2000-2500 सांगतात सकाळच्या वेळेत. तुम्ही जरा वेट करायचा. 8-9 वाजल्यानंतर तुम्हाला तीच 4 व्हीलर 1200 ते 1500 रुपयामध्ये मिळू शकते. तर भावांनो, हा गोव्याचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.